वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 1 ने विवाहाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला ग्रेटर नोएडा येथून अटक केली आहे. अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असे आरोपीचे नाव असून तो अजय अग्रवाल, अजय संतोष सिंग आणि जयप्रकाश गुप्ता अशा विविध नावांनी महिलांशी संपर्क साधत होता. मॅट्रोमोनी साइट आणि वृत्तपत्रांमधील विवाह जाहिरातींचा वापर करून आरोपी घटस्फोटित, दिव्यांग आणि असहाय्य महिलांना लग्नाचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत होता. मीरा रोड येथील एका कुटुंबाची तब्बल 97 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपीने देशभरातील 25 पेक्षा अधिक महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून बनावट आधार कार्ड, मोबाईल फोन, एटीएम कार्ड तसेच सुमारे 20 लाख रुपये किमतीची BMW कार जप्त केली आहे. या प्रकरणात त्याचा मुलगा अविरल उर्फ प्रखर त्रिवेदी यालाही सह आरोपी करण्यात आले असून दोघांविरोधात पुढील तपास सुरू आहे. 2022 मध्ये नयानगर पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये एक 46 वर्षाची महिला होती, अपंग महिला. तिच्यासोबत एका व्यक्तीने मॅट्रिमोनियल जे न्यूजपेपरमध्ये जो विभाग असतो त्याच्यामधून त्याने संपर्क साधून तिच्यासोबत 2019 मध्ये लग्न केलं होतं मीरा रोड येथे. त्यानंतर त्या महिलेशी त्याने लग्न केलं, त्यांच्यासोबत तो राहू लागला. त्यानंतर सन 2022 मध्ये त्याने त्या महिलेच्या नातेवाईकांना म्हणजे आई वडिलांना त्यांचा राहता फ्लॅट विकायला लावला आणि त्याचे अंदाजे 82 लाख रुपये त्याने, तुम्हाला त्या फ्लॅटच्या बदल्यामध्ये मी लखनौमध्ये एक चांगला फ्लॅट किंवा बंगला बांधून देतो असे म्हणून त्याने ते 82 लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याने खोटे लग्न केलेल्या महिलेला तो दिल्लीला घेऊन गेला होता एका नातेवाईकाच्या लग्नाचं कारण सांगून. त्या ठिकाणी त्यांनी दिल्लीमध्ये गेल्यावरती तिच्या अंगावर असणारे जे लग्नासाठी म्हणून घातले होते तसे 33 तोळे सोन्याचे दागिने त्याने तिथे काढून घेतले आणि त्या महिलेला ट्रेनने बसवून मुंबईला पाठवून दिलं. त्यानंतर तो त्याचा मोबाईल बंद करून तो फरार होता 2022 पासून. त्याला गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 1 काश्मीरा यांनी आमचे माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री निकेत कौशिक साहेब आणि पोलीस उपायुक्त गुन्हे श्री संदीप डोयफोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आम्ही कसून तपास केला. लखनौ, गाझियाबाद, दिल्ली या ठिकाणी त्याला आम्ही शेवटी ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश इथून आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे. एकूण किती महिलांची त्याने आतापर्यंत फसवणूक केली आहे आणि त्याला किती त्याच्याकडून मुद्देमाल आपण भेटतो? त्याने आपल्या या नयानगर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्या व्यतिरिक्त एक अमरावतीमध्ये एक गुन्हा केल्याचं त्याच्या विरुद्ध FIR नोंद आहे. तसेच अशा प्रकारे त्याच्या आमच्या तपासामध्ये जे निष्पन्न झाले त्यानुसार 20 ते 25 महिलांची पूर्ण भारतामध्ये, त्यामध्ये पश्चिम बंगाल असेल, मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, गाझियाबाद, दिल्ली अशा ठिकाणी साधारण 20 ते 25 महिलांची त्याने फसवणूक केलेली आहे. आणि या गुन्ह्यामध्ये आम्ही या गुन्ह्यातील जी फसवणुकीची रक्कम आहे याच्यातून त्याने एक BMW X1 कार खरेदी केली होती. ती कार आम्ही त्याच्या लखनौ येथून आम्ही जप्त केलेली आहे. तो कोणत्या महिलांना टार्गेट करत होता आणि यात त्याची कोणी मदत करत होती? तो महिलांना टार्गेट करताना शक्यतो ज्या महिला अपंग आहेत, असहाय्य आहेत, विधवा आहेत, म्हणजे ज्या असहाय्य महिला आहेत यांना तो टार्गेट करत होता. आणि याच्यामध्ये त्याच्या मुलाचा देखील त्याला मदत होती. याच्यामुळे आम्ही या गुन्ह्यात त्याच्या मुलाला देखील आम्ही सहआरोपी म्हणून दर्शवण्यात आलेले आहे.